पनवेल येथील सीकेटी कॉलेज अर्थात चांगुकाना ठाकूर महाविद्यालयामध्ये 2004च्या बॅचचं स्नेहसंमेलन रविवारी पार पडलं। कॉलेजचे माजी विद्यार्थी यांनी एकत्रित येऊन यावेळी जुन्या आठवणी जागृत केल्या। शिक्षक हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातला शिक्षणाचा आधार असतो आणि तोच आधार वेळी मिळाला तर विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल होते। त्यामुळे शिक्षक आणि विद्यार्थी यांचे संबंध देखील घट्ट होते आणि हेच ऋणानुबंध जपण्यासाठी स्नेहसंमेलन आयोजित करून विद्यार्थी आपल्या जुन्या मित्रांसह शिक्षकांसोबत विचारांची देवाणघेवाण करतात। यावेळी शिक्षक देखील उपस्थित होते। तसेच यावेळी सीकेटी कॉलेजचे प्राध्यापक श्री पाटील सर यांनी मुलांना मार्गदर्शन केले। आपल्या हाताखालून शिकून गेलेले विद्यार्थ्यांनी देखील शिक्षकांबद्दल आपली कृतज्ञता व्यक्त केली। रमेश बोलत होता आता की आम्हाला सर्व शिकवलं, आम्ही सर्व क्षेत्रात गेलो, पण आम्ही लेडीजची सुद्धा खूप सन्मान करतो। आता त्याबद्दल मला असं बोलायचं आहे ना की आजचे टीचर्स आहेत ते शिक्षक मारत नाहीत पोरांना, स्टुडंटला, कारण की काही रेस्ट्रिक्शन्स आहेत, लॉज आहेत, अमुक हे ते आपले प्रिन्सिपल सर होते जे एक्स आपले त्यांनी सगळ्यांचं स्वागत समारंभ झालेला आहे। आपल्याला आयुष्यात महत्त्वाच्या गोष्टी असतात, एक करिअर, बरोबर। आपण कॉलेज नंतर आउट झाल्यानंतर करिअर आणि नंतर आपलं म्हणजे जीवन, लग्न वगैरे ह्या गोष्टी खूप संसार थोडक्यात। तर मी आपल्या कॉलेजला कधीही आयुष्यात विसरू शकत नाही, कारण मला दोन्ही गोष्टी या कॉलेजमधून मिळाल्या। पहिलं करिअर मिळालं, करिअर असं मिळालं, मी लॉन टेनिसच्या अकॅडमीज कोच आहे सध्या। आपल्या नवी मुंबईमध्ये 10-15 ब्रांचेस आहेत, पण माझं लॉन टेनिस हा खूप श्रीमंत गेम आहे। गडदे सरांनी मला जी मदत केली किंवा आपल्या चेअरमॅन रामशेठ ठाकूर साहेबांनी जी मला मदत केली, त्या मदतीच्या जोर म्हणजे मला फीस भरायला पैसे, माझ्या आता अंगावर काटा आहे, तर मला फीस भरायला पैसे नव्हते जेव्हा मी कॉलेजला होतो, कारण हा खूप श्रीमंत गेम आहे। नवी मुंबईला एकच नेरुळा ब्रांच होती, त्याची फी होती त्यावेळेस 900 रुपये। तर मी गडदे सरांचं एक लेटर घेऊन आपल्या चेअरमॅनच्याकडे गेलो होतो सर की मला फी कमी पडते ह्या लॉन टेनिसच्या याच्यासाठी। त्यावेळेस नाईक सर होते आणि मग सरांनी मला वर्षभराची फी दिली त्यावेळेस आणि मी तो गेम शिकलो आणि आज जो काय माझा व्यवसाय उभा आहे आपल्या चेअरमन साहेबांच्या आशीर्वादाने उभा आहे। आता ही एक झाली माझ्या करिअरची बाजू। दुसरी एक बाजू एक सांगतो लग्नाची। आता विषय असा झाला की मला इंग्लिश स्पेशल करायचं होतं, पण येवले सरांची खूप स्ट्रिक्ट, तुम्हाला तर माहिती आहे येवले सरांचा स्वभाव, त्यांना नापास होणारे विद्यार्थी नको होते। काय झालं, मला टीवायला इंग्लिशला ऍडमिशन नाही मिळू शकलं कारण माझी प्रेझेंटी कमी होती। त्यांची चुकी नव्हती, ती माझी चुकी होती, कारण मी अगदी 13वी पासून स्पोर्ट्समध्ये काम खेळतोय किंवा काम करत होतो, त्यामुळे मला माझी प्रेझेंटी कॉलेजला कमी होती आणि येवले सरांच्या आशीर्वादाने मी तिथलं ऍडमिशन काढून मॉडर्नला इंग्लिशमध्ये ऍडमिशन घेतलं आणि आमची, आता तुम्हाला माहितच आहे, माझी मिसेस तिथे मला मिळाली। म्हणजे ह्या कॉलेजमुळे माझं करिअरही झालं आणि माझा संसारही झाला, त्यामुळे विशेष करून ह्या कॉलेजला मी कधी विसरणार नाही। धन्यवाद। आज तुमचा हा गेट टुगेदर आहे, नक्कीच तुम्हाला वाटतंय की तुम्ही यापूर्वी माझ्या कॉलेजच्या वगैरे बसला आहात, हे सर्व विद्यार्थी पाहून, मित्र पाहून। आज आमची 2004ची बॅच आहे, त्याच्यामध्ये सगळे आमचे विद्यार्थी आज इथे आलेले आहेत आणि जवळजवळ अशा सामाजिक जीवनात जगत असताना प्रत्येक जण आपल्या लाईफ मध्ये बिझी असतो, पण आज प्रत्येक जण आज 20 वर्षाच्या नंतर भेटायचं म्हणजे प्रत्येक जण इथे आवर्जून हजर झालेला आहे आणि ज्या काही आमच्या कॉलेजच्या जुन्या आठवण्या होत्या त्या आज त्याला उजाळा आलेल्या खऱ्या अर्थाने। आणि प्रत्येक जण आपापल्या करिअर मध्ये आज आम्ही बघतोय तर वेल सेटल आहे, कोणी इथे बिल्डर आहे, कोणी वकील आहे, कोणी कॉर्पोरेट आहे, कोणी डॉक्टर झाले। आमचे मित्र एक मोठे बिल्डर आहेत, प्रदीपजी, चांगली अचिव्हमेंट आहे त्यांची। मागे आमचे मित्र शेखर खोपकरजी आहेत, ते लॉयर आहेत, वरिष्ठ लॉयर आहेत। आमचे मित्र राजू माळी आहेत, ते आज लॉजिस्टिक मध्ये एका उच्च पदावर मॅनेजर आहेत। हे सगळं पाहत असताना मन असं खूप आनंदित होतं की आपल्या जवळची मुलं म्हणा किंवा आमचे मित्र
हे आज खूप चांगल्या पोस्टवर आणि सगळ्या चांगल्या लेवलला पोहोचले ते बघून आनंद होतो. आणि अशाच पद्धतीने मला असं वाटतं की सर्वांनी एकत्र येऊन पुढच्याही वर्षी अशाच प्रकारचा एखादा कार्यक्रम करावा, यासाठी मी शुभेच्छा देतो. खरं तर 2004ची बॅच आमची सीकेटी कॉलेजमध्ये शिकणारी आणि सगळे विद्यार्थी आज एकत्र आम्ही भेटलोय. आणि खरं तर आज सगळ्यांचे चेहरे अनोळखी म्हणजे ओळखीचेच आहेत पण अनोळखी वाटतायत, पण सगळ्यांच्या भेटण्याचा जो आनंद आहे तो आज मला शब्दात व्यक्त करता येत नाहीये. खरं तर हे सगळं विद्यार्थ्यांनी मिळून आज 100 ते 125 विद्यार्थी आम्ही सगळे एकत्र भेटलोय. गेट टुगेदरचं प्लॅनिंग हा सीकेटी कॉलेजमध्ये करण्याचा प्रयत्न रमेश आणि त्यांची टीम ह्यांनी केलं. अतिशय उत्तम नियोजन त्यांच्याकडून झालं. आणि आज सरांचीही प्रतिक्रिया आणि सरांच्याही डोळ्यातले भाव की सगळे विद्यार्थी आज चांगल्या पोस्टवर आहेत. कोणी आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांमधून काही 7-8 वकील आहेत, कोणी उच्च पदावर आहेत, चांगले बिझनेसमॅन आहेत, बिल्डर आहेत. तर असे सगळ्यांचं सगळं बघून शिक्षकांच्याही डोळ्यामध्ये अगदी भावुकपणा जाणवला. आणि तो त्यांचं हे बघून आम्हाला खूप मनाला अभिमान वाटतो की चांगल्या पद्धतीने आमच्याकडूनही चांगलं त्यांनी घडवलेल्या संस्काराचं आज फळ होतंय. आणि आज छान वाटलं सगळ्या मैत्रिणींना मित्रांना भेटून. आणि मस्त आम्ही आता पुढचा एन्जॉय आमचा होणार आहे. म्हणजे आजचा दिवस म्हणजे अविस्मरणीय आहे. इतिहासात जमा होईल हा दिवस सगळ्यांच्याच आयुष्यात. आम्ही सगळ्या एवढ्या वर्षांनी 21 वर्षांनी भेटलो आणि आमच्या गुरुवर्यांनी आम्हाला जी काही शिकवण दिली त्या शिकवणीला सोबत घेऊन इथे प्रत्येक व्यक्ती एक सक्सेसफुल माणूस म्हणून जगतोय. त्याचा चिन्ह बघताना सगळ्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान, एकमेकांना भेटल्यानंतरचा जो आनंद आहे तो अगणित आहे. ही मेमरी जी आजची जी आठवण आहे ती आमच्यासोबत आयुष्यभर अशीच राहील. आज कोणी बरेच जण उच्च पदावर आहेत पण ते पद विसरून आज आम्ही सगळ्या मित्र-मैत्रिणी म्हणून जे पुन्हा भेटलोय त्या गोष्टीचं म्हणजे शब्दात रूपांतर करता येणार नाही. आणि हे सगळं कार्यक्रम आयोजित करताना हार्डली 20-25 दिवसापूर्वी ऑर्गनायझेशन कमिटीने सोबत आले, सगळ्यांनी एकत्र आले, आपली कल्पना मांडली आणि त्या कल्पनेला सगळ्यांनी साकार करण्यासाठी जो सपोर्ट आमच्या सगळ्या मित्रमैत्रिणी पनवेल, पुणा, सातारा, गुजरात सगळीकडून जे आलेले आहेत त्यांचे मनपूर्वक आभार. आणि आम्हाला त्याचबरोबर विद्यालयातल्या बऱ्याच जुन्या प्रोफेसरनी, प्रिन्सिपल डॉक्टर ऑनरेबल SK पाटील सरांनी जो सपोर्ट दिला, येवले सरांनी जो सपोर्ट दिला, जे अरेंजमेंट करण्यासाठी जो सपोर्ट दिला त्या सगळ्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि तुमचा आशीर्वाद आणि मार्गदर्शन आम्हाला असंच करत राहा. थँक्यू सो मच. आज काय सांगायचं 21 वर्षांचा तुमचा गेट टुगेदर आहे, आपण काय सांगा? खूप आनंद झाला. ज्यात आम्ही सर्वजण 21 वर्षानंतर भेटतोय त्याचा आम्हाला खूप आनंद आहे आणि अभिमान वाटतो की आज आम्ही सर्व 100 चेहरे आम्हाला एकाच ठिकाणी बघायला भेटत आहेत. ते आम्ही खूप गेले महिन्याभरापासून जी आतुरतेने वाट बघत होतो आणि आनंद खूप. आणि आज आम्ही मित्र सगळे वेगवेगळ्या शेतात काम करतायत, असं की इथे आलेले आहेत. आज आम्ही पूर्ण दिवस मजा मस्ती करणार आहे, आनंद लुटणार आहे. त्यामुळे आमचे सर्व प्राध्यापक लोक इथे आले आणि भरपूर आशीर्वाद दिले, शुभेच्छा दिलेल्या आहेत. तर असंच आम्ही पुढे ही वाटचाल सुरू ठेवणार आहे. त्यासाठी आम्ही सगळे एकत्र येऊन पुढे अजून सुद्धा काम करणार आहे की समाजात आम्ही तशी अजून प्रगती देऊ शकू. धन्यवाद. आपण पाहतोय की जवळजवळ 21 वर्षानंतर आम्ही सर्व मंडळी या ठिकाणी एकत्र आलेले आहोत. खरं तर सामाजिक जीवनामध्ये आपण जगताना विविध अंग असतात, विविध अनुभव असतात, पण कॉलेजचं जे पान आहे ते इतर सर्व गोष्टींपेक्षा वेगळं असतं. आणि 21 वर्षानंतर दिसल्याच्या नंतर सुद्धा हे जे चेहरे पाहिल्याच्या नंतर जी आपल्यामध्ये जी एनर्जी आज खऱ्या अर्थानं आलं ती एक वेगळी आहे. ते सगळे चेहरे असं मला वाटतं की आम्ही 21 वर्षांनी मोठे नाही झालेलो आहोत. या ठिकाणी आमचे जे प्रिन्सिपल आहेत, टीचर्स आहेत, या ठिकाणी बोलताना आमच्या कॉलेजच्या आठवणी तरोताजा झाल्या. आणि निश्चितपणानं कॉलेज मोठं होत आहे, आम्ही मंडळी मोठे होण्याचा प्रयत्न करतोय. हे जे चक्र आहे, आज काल आम्ही इथे कोणतरी स्टुडंट म्हणून होतो, आज कोणतरी आहे, उद्या कोणतरी असणार आहे. हे जीवनचक्र चालत राहणार आहे. पण माणूस म्हणून जगणं या कॉलेजनं आम्हाला शिकवलं हे या ठिकाणी मी सांगेन. गेट टुगेदर कार्यक्रम किती वर्ष तुम्ही चालू ठेवला? मला असं वाटतं की 21 वर्षानंतर आम्ही मंडळी या ठिकाणी एकत्र जमलोय. आनंदाची बाब ही आहे की बरेचशी लोक या ठिकाणी, काही लोक पुण्यावरून आलेत, काही लोक गुजरातवरून आलेत, काही लोक साताऱ्यावरून आलेत. त्या भावना जागृत आहेत
मला असं वाटतं की आम्ही आज अनाउन्समेंट नाही करत, पण मला असं वाटतं की किमान 2-2 वर्षातून का होईना सगळी मंडळी एकत्र येण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. काय बोला? मी प्रथमतः या शैक्षणिक वर्ष 2003-04च्या त्याचं विशेष करून अभिनंदन करतो की अशा पद्धतीचा कार्यक्रम त्यांनी स्वतः पुढे येऊन आपल्या महाविद्यालयामध्ये ऑर्गनाईज केला आणि ज्या पद्धतीनं ही मुले आपल्या क्षेत्रामध्ये पुढे गेलेली आहेत ती खरंच वाखाणण्याजोगी अशी त्यांची प्रगती आहे. आणि मला याचा अभिमान वाटतो की जे महाविद्यालयाने त्यांना शिकवलं ते त्यांनी खरोखर आपलं जीवन समृद्ध करण्यासाठी त्यांनी त्याचा वापर केला आणि अशा पद्धतीची प्रगती त्यांची पुढे होत अशी मी अपेक्षा व्यक्त करतो.